विद्यार्थी मित्रांनो, सप्र नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 17 डिसेंबरपर्यंतचे जेवढेही महत्त्वपूर्ण प्रश्न तयार होत असतील ते सर्व बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आपण बघणार आहोत. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लगेचच लाईक करा. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, कर्मवीर चक्र पदक 2023 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डॉक्टर हेमचंद्रन रविकुमार हे योग्य उत्तर आहे. तर आता लक्षात घ्या, आपण महत्त्वाचे जे पुरस्कार आहेत 2023मध्ये त्याविषयी माहिती घेऊयात. तर सर्वात पहिल्यांदा आहे 33वा व्यास सन्मान पुष्पा भारती यांना मिळाला आहे. त्यानंतर लता मंगेशकर पुरस्कार 2023 सुरेश वाडकरजी यांना मिळाला. त्यानंतर ग्लोबल टीचर अवॉर्ड्स 2023 सिस्टर शेफ यांना भेटला आहे. त्यानंतर टाटा साहित्य जीवनगौरव पुरस्कार 2023 CS लक्ष्मी यांना मिळाला. 41वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार श्री नरेंद्र मोदी. राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 2022 ओम नारायण भार्गव. महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतनजी टाटा. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2023 रवी कन्नन आर. जागतिक शांतता पुरस्कार 2023 नरगिस मोहम्मद हसनभाई. त्यानंतर कर्मवीर चक्र पदक 2023 डॉक्टर हेमचंद्रन रविकुमार. जर तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात किंवा नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट, 1971च्या युद्धात पाकिस्तानवर भारताने मिळवलेल्या विजयामुळे कोणत्या दिवशी विजय दिवस म्हणून साजरा केला जातो? तर राईट आन्सर आहे 16 डिसेंबर. आता डिसेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस बघूयात. 1 डिसेंबर हा जो दिवस आहे जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो. 2 डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस. गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी दिवस, जागतिक संगणक साक्षरता दिवस. 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस तसेच राष्ट्रीय वकील दिवस. 4 डिसेंबर भारतीय नौदल दिवस, आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस. 5 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस, जागतिक माती दिवस. 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी. 7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस. 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस. 10 डिसेंबर मानवी हक्क दिवस, अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी. 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस तसेच युनिसेफ दिवस. 14 डिसेंबर आंतरराष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस. 16 डिसेंबर विजय दिवस. 18 डिसेंबर भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस. 19 डिसेंबर गोवा मुक्ती दिवस. 20 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानवा एकता दिवस. 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस. 23 डिसेंबर किसान दिवस तसेच 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3, मिथेनवर चालणाऱ्या रॉकेट झुक 2Y3 च्या साहाय्याने जगात प्रथमच उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण कोणत्या देशाने केले आहे? राईट आन्सर आहे चीन. चीनचे अध्यक्ष आहे शी जिनपिंग. राजधानी आहे बीजिंग आणि चलन आहे रिनबी. नेक्स्ट, गुवाहाटी मास्टर्स सुपर 100 आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा कोणी जिंकली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, अश्विनी तनिषा. नेक्स्ट, केंद्र सरकारने अलीकडेच पहिल्या नागरी पूर शमन प्रकल्पाला कुठे मंजुरी दिली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, तामिळनाडू. आणि तामिळनाडूमधील चेन्नई या ठिकाणी ही जी मंजुरी आहे ती दिली आहे. यालाच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? फर्स्ट अर्बन फ्लड मिटिगेशन प्रोजेक्ट. आता तामिळनाडूला आहे अधिकची माहिती बघूया. स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन. राज्यपाल आहेत RN रवी आणि राजधानी आहे चेन्नई. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6, अलीकडेच ऑर्डर ऑफ मेरिट ऑफ द इटालियन रिपब्लिक हा जो पुरस्कार आहे तो कोणाला मिळाला? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, कबीर बेदी. या अनुषंगाने अधिकची माहिती बघूयात. तर भारतीय शास्त्रज्ञ हेमचंद्रन रविकुमार यांना कर्मवीर चक्र पदक 2023 देण्यात आला आहे. तसेच वन्यजीव संरक्षण पुरस्कार 2023 हा जम्मू काश्मीरची आलिया मीर यांना देण्यात आला. त्यानंतर दशकातील व्यावसायिक नेता पुरस्कार कुमार मंगलम बिर्ला. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023 आशा भोसलेजी यांना देण्यात आला. ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा रतनजी टाटा यांना देण्यात आला आहे. त्यानंतर UKचा मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर डॉक्टर MN नंदकुमार यांना देण्यात आला. फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार N चंद्रशेखर. 13वा भारतरत्न
डॉक्टर आंबेडकर पुरस्कार 2023 योगी आदित्यनाथ यांना देण्यात आला. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023 जॉर्ज गॉस्पोडिनो. 57वा ज्ञानपीठ पुरस्कार दामोदर मावजी. त्यानंतर ऑर्डर ऑफ मेरिट ऑफ द इटालियन रिपब्लिक कबीर बेदी यांना देण्यात आला. तर विद्यार्थ्यांनो, या पद्धतीने आपण एकूण 6 प्रश्न बघितले आहेत. तुमच्यासाठी प्रश्न आहे, कोणत्या सरकारी विभागाने PM जनमन योजना सुरू केली? ज्यांना प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी नक्की खाली कमेंट करा. तसेच लक्षात घ्या, आपणाला जर चालू घडामोडींचा प्रश्नसंच पाहिजे असेल तर परचेस करू शकता. यामध्ये तुम्हाला जून 2022 ते डिसेंबर 2023 पर्यंतचे 3000+ मल्टिपल चॉईस क्वेश्चन मिळतील. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे, जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल. सर्व जे म्हटलं आहे ते तुम्हाला PDF स्वरूपात भेटेल. त्यासोबत महत्त्वाच्या ज्या टॉपिक आहेत, जसं पुरस्कार, अर्थसंकल्प, खेलो इंडिया, पद्म पुरस्कार, सण उत्सव आणि भारतीय नृत्य प्रकार, याच्या देखील तुम्हाला PDF प्रोव्हाइड केला जाईल. तर परचेस करण्यासाठी आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी 8 वाजता चालू घडामोडींचा व्हिडिओ बघा. थँक्यू.